अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र दिसत होतं. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. पक्ष पुन्हा उभा राहतोय असं वाटत होतं. पण अचानक एक नोटीस आली आणि त्या एका नोटीसमुळे पक्षात पुन्हा अंतर्गत संघर्ष सुरू झालाय का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला. ही नोटीस नेमकं कुणी पाठवली? सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरच आक्षेप का घेतला गेला? आणि या सगळ्या मागे फक्त एक नेता आहे की पडद्यामागे आणखी कोणाचा मोठा राजकीय डाव सुरू आहे? चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार आणि तुम्ही बघताय मी मराठी कॉमन मॅन. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. पक्षाचं नेतृत्व कोण करणार, हा सर्वात मोठा प्रश्न होता. आणि यानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षात स्थिरता आल्याचं चित्र दिसू लागलं. पण ही शांतता फार काळ टिकली नाही. कारण अचानक एक नोटीस समोर आली आणि त्या नोटीसमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. ही नोटीस कोणी पाठवली? तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव आणि झारखंडमधील पक्षाचे नेते सच्चिदानंद सिंह यांनी. त्यांनी थेट भारतात निवडणूक आयोगाकडे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती आक्षेप नोंदवला. त्यांचा दावा आहे की ही निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही आणि त्यामुळे ही निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत की ही फक्त सच्चिदानंद सिंह यांची वैयक्तिक भूमिका आहे की पक्षातील काही प्रभावशाली नेते त्यांच्या मागे उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे का? आणि हे प्रश्न आता चर्चेचा विषय बनलेत. आणि या सगळ्या वादानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्वरित भूमिका घेतली, स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की या नोटीसमुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच झाली आहे. मात्र याच वेळी प्रफुल्ल पटेल यांनी एक महत्त्वाचं विधानही केलं. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी काही संघटनात्मक बदल केले आणि करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे नोटीसला फारसं महत्त्व नसल्याचं सांगतानाच पक्षात बदलांची गरज असल्याचंही त्यांनी मान्य केलं. आणि यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं. दरम्यान काही माध्यमांनी आणखी काही दावे केले. विशेषतः म्हणजे काही वृत्तांमध्ये असं म्हटलं गेलं की सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे पुत्र राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यातील पक्षातील प्रभाव वाढू लागला आहे. महत्त्वाचे निर्णय त्यांच्या सल्ल्याने घेतले जात आहेत आणि यामुळे पक्षातील काही नेते नाराज आहेत. मात्र या दाव्यांना अधिकृत दुजोरा पक्षाकडून देण्यात आलेला नाही. आणि याआधीही प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होऊ इच्छित आहेत, अशा चर्चांना रंग आला होता. पण त्यांनी त्या चर्चा फेटाळून लावल्या. आपण कोणत्याही पदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तरीही आता पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदालाच आव्हान दिलं गेल्यामुळे जुन्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. दरम्यान अजित पवार गटाकडूनही या प्रकरणावरती अधिकृत भूमिका समोर आली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितलं, जर कोणाला पक्षाच्या निर्णयावरती आक्षेप असेल तर तो आधी पक्षाच्या अंतर्गत यंत्रणेसमोर मांडावा लागतो आणि थेट निवडणूक आयोग किंवा न्यायालयात जाणं योग्य प्रक्रिया नाही. इतकंच नाही तर त्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेली नोटीस अद्याप पक्षाला अधिकृतपणे मिळालेली नाही. आणि उमेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार वरळी डोममध्ये झालेल्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर भारत निवडणूक आयोगानेही सर्व कागदपत्रांची पडताळणी करून त्या निवडीला मान्यता दिली होती. म्हणून सच्चिदानंद सिंह यांचा दावा कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाही आणि असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि याशिवाय सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाच्या अंतर्गत प्रक्रिया न पाळता थेट नोटीस पाठवल्यामुळे त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही विचार सुरू असल्याचं उमेश पटेल यांनी सांगितलंय. त्यांनी एक राजकीय सूचक विधानही केलं. पक्षात काही अतृप्त आत्मे आहेत. पक्ष चांगला चाललेला काही लोकांना खपत नाही. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी
हा प्रकार घडवला गेला असू शकतो, असं ते म्हणाले. त्यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला. सच्चिदानंद सिंह यांनी हा निर्णय स्वतः घेतला आहे, की कोणीतरी त्यांना पुढे करून पडद्यामागून राजकारण करत आहे, याचाही शोध घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. आणि यासोबतच उमेश पाटील यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथे झालेल्या अधिवेशनात सच्चिदानंद सिंह यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड झाली होती आणि सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनातही त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची निवड झाली, त्या अधिवेशनातच सच्चिदानंद सिंह स्वतः उपस्थित होते. मग त्यावेळी कोणताही आक्षेप न घेता आता त्याच निवडीवरती प्रश्न उपस्थित करणं हा मोठा विरोधाभास असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे. आणि आता या प्रकरणात पुढे काय होणार? निवडणूक आयोग या नोटीसवरती काय भूमिका घेणार? सच्चिदानंद सिंह यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही केवळ एका नेत्याची नाराजी आहे, की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत संघर्षाची ठिणगी पेटली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात स्पष्ट होतील, पण सध्या एका नोटीसमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली. आता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व आणि निवडणूक आयोग पुढे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? ही नोटीस फक्त वैयक्तिक आक्षेप आहे, की यामागे मोठं राजकीय गणित दडलं आहे? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि अशाच राजकीय घडामोडींचे सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी मी मराठी कॉमन मॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.